रोज रोज सकाळच्या नाश्त्यासाठी कांदा पोहे, उपमा नेहमी तेच तेच आपण बनवत असतो आणि नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा देखील येतो. तर आज आपण एक वाटी मूग डाळ वापरून नाश्त्यासाठी मस्त पौष्टिक, कमी तेलकट आणि शिवाय पटकन तयार होणारा नाश्ता तयार करतोय. त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी मूग डाळ घेतली आणि आता यामध्ये सारख्याच वाटीने मोजून पाव वाटी इतके तांदूळ घ्यायचे. आता मूग डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर डाळ व तांदूळ व्यवस्थित स्वच्छ होतात आणि स्वच्छ करून झालं की लगेच यामध्ये भरपूर पाणी असं घालायचं, जेणेकरून डाळ ही पूर्णपणे व्यवस्थित भिजेल. आणि यावर झाकण ठेवून ही डाळ तुम्ही रात्रभर पाण्यात भिजत ठेवा किंवा सकाळी नाश्ता करण्याच्या अगोदर 2 ते 2.5 तास भिजून घेतली तरी देखील चालेल. डाळ बघा व्यवस्थित अशी भिजली जाते. ही मी रात्रभर भिजून घेतली. आता यातील पाणी काढून घेऊ. पाणी काढल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ आणि तांदळाचं हे मिश्रण घालायचं. आता या डाळीमध्ये मी थोड्याशा तांदळाचा वापर केला आहे. तुम्ही पूर्णपणे मूग डाळ वापरून सुद्धा हा नाश्ता तयार करू शकता. आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालायची. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्यानंतर काही कढीपत्त्याची पाने घातली. 5 ते 6. कढीपत्ता लहान मुले खात नाही, त्यामुळे तुम्ही असे वाटणात घाला, त्यामुळे त्यांच्या पोटात सुद्धा कढीपत्ता जातो आणि कढीपत्ता खूप पौष्टिक आहे, तो नेहमी असा वाटणात घालायचा. आता यामध्ये मी थोडीशी हिंग पावडर देखील घातली. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं. जिऱ्यामुळे छान असा फ्लेवर येतो आणि पाव चमचा हळद पावडर. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. हे सर्व चांगलं फाईन असं वाटलं जावं याकरिता यामध्ये मी थोडंसं पाणी देखील घातलं होतं. तर ह्याच पद्धतीने असं बारीक वाटून घ्यायचं. नंतर यामध्ये आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, आवडीप्रमाणे बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो आणि किसलेलं गाजर घातलेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या सुद्धा घालू शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ऍड केली आणि सर्व चांगलं मिक्स करून घेतलं. तयार होणारा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सकाळच्या वेळेस लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. पटकन असा तयार होतो. फक्त सांगितल्या पद्धतीने तुम्ही मूग डाळ ही अगोदरच भिजत घाला, म्हणजे झटपट हा नाश्ता तयार होईल. आता मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्याकरिता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. बघा आपल्याला याची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे धिरड्यांचं पीठ असतं, डोश्यांचं पीठ असतं ना, त्याच पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. यात इनो, सोडा असं काहीही घालायची गरज पडत नाही, तरी देखील हा आपला मस्त खमंग आणि जाळीदार पौष्टिक नाश्ता तयार होणार आहे. तर बघा मिश्रण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं. आता मिश्रण भिजत घालायची सुद्धा गरज नाही, झटपट याची धिरडे तयार करायला घेऊ. त्यासाठी पॅन मी अगोदरच गॅसवर गरम करून घेतला. आता यामध्ये आपण थोडंसं तेल स्प्रे करूया आणि ह्या पद्धतीची तुम्हाला ऑइल डिस्पेन्सरची बॉटल घ्यायची असेल ना, तर व्हिडिओच्या खाली प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर बघा पॅन हा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता काय करायचं, हे मिश्रण जे तयार करून घेतलं आहे ना, ते व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं, चांगलं ढवळून घ्यायचं आणि नंतर याची जशी आपण धिरडे घालतो, डोसे घालतो त्या पद्धतीने हे मिश्रण तव्यावर घालून घ्यायचं. मिश्रण एकदा की तव्यावर पसरून झालं की लगेच यावर झाकण ठेवायचं. वरील बाजू पूर्णपणे कोरडी झाली त्यानंतरच झाकण उघडायचं, म्हणजे वरची बाजू सुद्धा व्यवस्थित शेकली जाते. आता थोडंसं ऑइल स्प्रे करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर तेल किंवा तूप सुद्धा घालू शकता. आणि आता बाजू पलटून वरची बाजू सुद्धा छान खमंग असं शेकून घेऊया. बघा वरतून किती छान असा रंग आलेला आहे. मस्त क्रिस्पी हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला पातळ असे डोसे तयार करायचे असेल ना, तर हे मिश्रण तुम्ही पातळ केलं तरी देखील चालेल, परंतु मी इथे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या डोस्याची कन्सिस्टन्सी तयार करून घेऊ शकता. मी ते धिरडं तयार केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे.
तर मध्यम आचेवर बघा आलटून पालटून दोन्ही बाजूने ही छान मी असं खमंग भाजून घेतलं. किती छान खमंग हे भाजलं गेलं आहे बघा आणि झटपट तयार झालेलं आहे. छान जाळी पडलेली आहे बघा. तर ह्याच पद्धतीने आता आपण राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा डोसे तयार करून घेऊ. आता याला तुम्ही डोसे म्हणा किंवा मुगाच्या डाळीचे खमंग पौष्टिक असे जाळीदार धिरडे म्हणा, काहीही म्हणू शकता, परंतु खूप पौष्टिक आहे, कमी तेलात होतात. तुम्ही वेट लॉस जर करत असाल ना तर ह्या पद्धतीचे धिरडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चवीला देखील छान लागतात. त्यामुळे ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. आणि आता हे धिरडं देखील आपण पलटून घेऊ आणि खालच्या बाजूने छान शेकून घेऊ. तसं बघायला गेलं तर मुगाची डाळ ही पचायला देखील हलकी असते आणि सकाळच्या वेळेत जर तुम्ही असा नाश्ता बनवून खाल्ला ना, मस्त हलका फुलका आणि पोटभरीचा नाश्ता तयार होतो. तर बघा इथे मी काही धिरडे ही गरमागरम तयार करून घेतली आहे. तयार धिरडे इथे मी केचप सोबत सर्व केलेला आहे. तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा हिरवी चटणी, टोमॅटोची चटणी सोबत सर्व करू शकता. मस्तच लागते. जाळी बघा इथे किती छान आली आहे. मस्त खमंग असं हे भाजलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही देखील करून बघा. लहान मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन तयार होतो. चवीला देखील छान लागतो. हलका फुलका आहे, कमी तेलकट आहे, त्यामुळे तुम्हाला देखील ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर चला तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट साध्या सोप्या सरळ रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.